जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। रामनगर पोलिसांचा तपास बेपत्ता पप्पू टांगट मोकाट, रामनगर पोलीस हतबल। 20 दिवसांनंतरही अटक नाही, नागरिकांमध्ये संताप। गुन्हे प्रगटीकरण पथक ठरतंय शोपीस, पप्पूचा काउंटडाऊन की पोलिसांची टाइमपास मोहीम? रामनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुख्यात गुंड स्वप्नील उर्फ पप्पू टांगट यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गंभीर गुन्हा दाखल होऊन तब्बल 20 दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 22 मे रोजी पावडे चौक परिसरातील फळ विक्रेते, भाजी विक्रेते, छोटे व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांनी पप्पू टांगट यांच्या विरोधात हप्ता वसुली व खंडणी मागितल्याची तक्रार केली होती। या तक्रारीमुळे संतप्त झालेल्या आरोपीने 8 जून रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास धारदार शस्त्र घेऊन परिसरात दहशत माजवल्याचा आरोप आहे। या प्रकरणी त्याच्या विरुद्ध शस्त्र अधिनियम 1959 कलम 4 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी अद्याप फरार असून महिलांची छेडछाड, अश्लील शिवीगाळ आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असलेला हा सराईत गुन्हेगार पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। स्थानिक नागरिकांमध्ये आता उघडपणे चर्चा सुरू झाली आहे की गेल्या 15 ते 20 दिवसांपासून एकच आरोपी फरार आहे आणि रामनगर पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा लागत नसेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार? विशेष म्हणजे एकेकाळी मोठमोठ्या गुन्हेगारांचा माग काढल्याचा दावा करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवरही आता प्रश्न उपस्थित होत आहे। एसीबी गाजवली असे सांगणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून जर एका कुख्यात गुन्हेगार मोकाट फिरत असेल तर ही पोलिसांसाठी शर्मेची बाब नाही का, असा सवाल परिसरातील नागरिक विचारत आहे। दरम्यान आरोपी इतक्या काळापासून फरार राहण्यात यशस्वी कसा ठरत आहे याबाबतही विविध चर्चांना उधाण आलंय। काही नागरिकांमध्ये या सराईत गुन्हेगाराला कोणाचे संरक्षण तर मिळत नाही ना, असा संभ्रम निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे। आता सर्वांचे लक्ष रामनगर पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले असून कुख्यात पप्पू टांगटला अटक करून पोलीस आपली प्रतिमा वाचवणार की आरोपी आणखी काही दिवस पोलिसांना गुंगारा देणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। जनसंग्राम न्यूज वर्धा।